एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते होतील असा अंदाज ते शपथ घेण्याच्या काही तास आधीपर्यंतही कोणाला नव्हता. ते मुख्यमंत्री झाले आणि शिवसेना पक्षाचा चौथ्यांदा मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाला. त्याआधी मनोहर जोशी, नारायण राणे आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले होते. पण सर्वाधिक चर्चा रंगली ती एकनाथ शिंदे यांची, कारण त्यांच्या कार्यकाळात झालेली कामं आणि त्यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेला जनसंपर्क. मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य कार्यकर्त्यासारखे महाराष्ट्रात फिरत होते आणि त्याचंच कौतुक महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला वाटत होतं. जिथे याआधी मुख्यमंत्री कधी पोहोचले नाहीत तिथेही एकनाथ शिंदे गेले आणि तिथूनच लोकनाथ ही उपाधी त्यांना मिळाली. एकेकाळी ठाणे आणि मुंबईपुरतं मर्यादित असलेलं एकनाथ शिंदे हे नाव ग्रामीण भागात त्या काळात पोहोचलं होतं. शहरात एकनाथ शिंदेंची चर्चा होण्याचं कारण म्हणजे त्यांनी घेतलेले महत्त्वाचे निर्णय. नेते मंडळी ही गृह, महसूल, अर्थ ही खाती मिळावीत यासाठी आग्रही असतात. मात्र एकनाथ शिंदेंचं आवडतं खातं नगरविकास ते त्यांनी कायम स्वतःकडेच ठेवलंय आणि त्यातून मास्टर स्ट्रोक त्यांनी मारलेत. शहराचा विकास झाला की राज्याचा विकास होतो, माणसाचा विकास होतो हे साधं गणित लक्षात घेता शहरातील रस्ते, पायाभूत सुविधा, शहरातील समस्या आणि शहरातील नागरिकांच्या मूलभूत अडीअडचणी याकडे त्यांनी लक्ष दिलं आणि त्यातूनच पुढे एकनाथ शिंदेंनी मोठमोठे निर्णय घेतले. याच निर्णयांपैकी गेम चेंजिंग निर्णय म्हणजे पागडीमुक्त मुंबई. मुंबई स्वतःचं घर असावं किंवा ज्या घरात राहतोय त्याला काही अडचणी नसाव्यात आणि घराविषयीच्या कायदेशीर गोष्टी सुरळीत व्हाव्यात, सोयीसुविधा मिळाव्यात, असंच प्रत्येक मुंबईकराचं घराविषयीचं स्वप्न असतं. त्याच मुंबईकरांचा विचार करता पागडीमुक्त मुंबई हा निर्णय घेतला गेला. पागडी पद्धतीतील इमारतींच्या पुनर्विकासासाठी स्वतंत्र नियमावली करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यात भाडेकरू आणि घर मालकांचा हक्कही अबाधित ठेवला जाणार आहे. मुंबईत गेल्या कित्येक वर्षांपासून पागडी इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न रखडला होता. तो या निर्णयामुळे सुटणार आहे. तब्बल 19,000पेक्षा जास्त सेस इमारती पागडी पद्धतीच्या आहेत. त्यात घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील वादाचेही अनेक खटके यात आहेत. हे सगळं आता निकाली निघेल आणि यामुळे लाखो मुंबईकरांचा हक्काच्या घराचा प्रश्न सुटणार असल्याचं सरकारने सांगितलंय. भाडेकरू आणि घरमालकांमधील तब्बल 28,000 खटले प्रलंबित आहेत. हे सर्व खटले पुढे 3 वर्षात निकाली काढले जातील असं एकनाथ शिंदेंनी जाहीर केलंय. त्यामुळे पागडी तत्वावर राहणाऱ्या लाखो मुंबईकरांना हक्काची घरं ही मिळणार आहेत. खटले निकाली काढण्याआधी हायकोर्टाच्या परवानगीने अतिरिक्त जलद गती न्यायालयं स्थापन केली जाणार आहेत. त्यामुळे खटले निकाली निघतील आणि पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल. शिवाय मुंबईतील SRA प्रकल्पांना गती दिली गेली. घरांचा पुनर्विकास असेल, गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न असेल, असे असंख्य प्रश्न एकनाथ शिंदेंनी सोडवलेत आणि ऐतिहासिक निर्णय घेतलेत. सिडकोच्या घरांच्या किमती कमी करणं असेल, ज्यामुळे मुंबईतील मराठी माणसाचं घरपण हे मुंबई आणि आसपासच्या परिसरात टिकणार आहे. मुंबई आणि आसपासचा MMRDAचा परिसर जर आपण पाहिला तर रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण हा महत्त्वाचा विषय ठरलाय. मुंबईतील रस्त्यांचं 100% कॉन्क्रिटीकरण हा शब्द शिंदेंनी दिला होता. तो पाळल्याचंही दिसून येतं. कोस्टल रोड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्पही शिंदेंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना नगरविकास खात्याच्या माध्यमातून पूर्णत्वास नेला. महायुती सरकार आल्यानंतर अटल सेतू सुरू झाला. अनेक नव्या मेट्रो प्रकल्पांचा शुभारंभ झाला आणि अनेक मेट्रो लाईन्सही प्रवाशांसाठी सुरू झाल्या. मुंबई विमानतळाचा ताण कमी होऊन नवी मुंबई विमानतळ देखील सुरू झालं. अशा शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेण्यात महायुती सरकारसह एकनाथ शिंदेंचा मोठा वाटा आहे. त्यामुळे हेच निर्णय आता महापालिका निवडणुकीत मास्टर स्ट्रोक ठरू शकतात आणि लोकांचा जसा फायदा होईल तसाच शिंदे सेनेला सुद्धा या निवडणुकीत याचा फायदा होणार असं दिसतंय. शिवसेनेला मुंबईसह ठाणे आणि आसपासच्या परिसरात मिळणारं हे यश त्यांच्या कामामुळे, त्यांच्या संघटनेमुळे मिळत आलंय. तेच यश शिंदेंना आता या कामांमुळे आणि त्यांची जी संघटना आहे त्यामुळे मिळतं का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुन्हा शिंदेंनी शहरासाठी घेतलेले निर्णय याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा.